हॅलो एव्हरीवन, प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सर्वांच्या आवडीची ती म्हणजे पाणीपुरी. तर मग या पाणीपुरीचं पाणी तिखट व गोड कसे बनवायचे ते बघूया. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, आलं लसूण, 2 ते 3 लवंग, 5 ते 6 मिरे सर्व घेऊन थोडे पाणी टाकून बारीक पेस्ट करून घ्या. आणि ही तयार केलेली चटणी एका मोठ्या भांड्यात गाळणी ठेवून गाळून घ्या आणि त्यात गरजेनुसार 2 ते 3 ग्लास पाणी टाका. नंतर त्यामध्ये 1 छोटा चम्मच चाट मसाला, काळं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. चवीनुसार साध्या मिठाची गरज वाटल्यास तेही टाका आणि सर्व करताना वरून खारी बुंदी टाका. आता आपण गोड पाणी कसे बनवायचे ते बघूया. सगळ्यात आधी अर्धा वाटी चिंच गरम पाण्यात 20 ते 25 मिनिट भिजत घालावे. चिंच भिजल्यानंतर हाताने किंवा स्मॅशरने चांगले कुस्करून घ्यावे. त्यानंतर एका गाळणीने हा सर्व पल्प गाळून घ्या, जेणेकरून चिंचेचे धागे वेगळे होतील. त्यानंतर गाळलेले मिश्रण गॅसवर उकळायला ठेवून त्यामध्ये अर्धा ते 1 वाटी गूळ घाला. गूळ हा चवीनुसार कमी जास्त घालावा व नंतर त्यामध्ये अर्धा चम्मच तिखट व काळं मीठ घालून एकत्र करा आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला लागेल तसे पाणी टाकून ते 5 ते 10 मिनिट उकळू द्या व नंतर थंड झाले की सर्व्ह करा. अशा प्रकारे मस्त टेस्टी तोंडाला चव आणणारे पाणीपुरीचे तिखट व गोड पाणी तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.